यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम याच्यावरून जो काही भरतीचा बाजार मांडलेला आहे मित्रांनो, आणि ह्या बाजारामध्ये आपल्यासारखे जे ग्राहक आहेत मित्रांनो ते जात आहेत आणि त्या बाजारातील टोपल्यातील जे काही कोर्सेस आहेत किंवा जे काही बुक्स आहेत, जे काही आपण म्हणू मित्रांनो, ते विकत घेत आहेत आणि घरी गेल्यानंतर ते जेव्हा आपण बाजारातून आणलेल्या काही गोष्टी आहेत त्या खातो जसं, तसं ते काही जे आपण जेव्हा घ्यायला जातो, म्हणजे समजा एखादा तुम्ही कोर्स घेतला, YouTube किंवा Instagram किंवा Telegramवरून कोर्स घेतलेला जातो आणि तो कोर्स घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या कोर्सला जाऊन बसता, तेव्हा असं वाटतं, "यार उगाच घेतला आपण कोर्स. काहीच फायदा नाही याचा." हे तर मला सगळं माहीत होतं. तर मित्रांनो, हा जो बाजार आहे मित्रांनो, हा बाजार खूप मोठा झालेला आहे आणि जसं सेल आपण म्हणू, सेल जो सेल लागला होता, त्याचप्रमाणे आता हा सेल आलेला आहे त्या बाजाराचा. तो म्हणजे काय, की आत्ता एक रिसेंटली मी YouTubeवरती आणि Instagramवरती एक पोस्ट बघत होतो. भरपूर चॅनल्सनी त्या टाकल्या होत्या. भरपूर पेजेसनी त्या टाकल्या होत्या. ते म्हणजे काय, पोलीस भरती डिक्लेअर झाली. ऑफिशियल वेबसाईटवरती तारीख आली. पोलीस भरतीच्या जागा निघाल्या. ऑफिशियल डेट जी आहे ती रिलीज झाली. 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती आली. 20 ऑक्टोबर शेवटची तारीख. फॉर्म ह्याच महिन्यात भरले जाणार. खूप साऱ्या अफवा होत्या. मजा आली वाचताना. हसायला पण तेवढंच येत होतं आणि वाईट सुद्धा तेवढंच वाटत होतं. कारण की हा जो पोलीस भरतीचा बाजार आहे मित्रांनो, खूप मोठा बाजार आहे. आणि ह्या बाजारात खरंच एखादा जर स्कॅमर उतरला, म्हणजेच काय, चुकीचा व्यक्ती जर उतरला, तर जे ग्राहक आहेत आपल्यासाठी, जी गरीब घरातील मुलं आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांना खरंच पोलीस भरतीमध्ये जाऊन आपलं कर्तृत्व गाजवायचंय, हे बळी पडतायत ह्याला. आणि ह्यासाठीच हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं मी ठरवलं. आज खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हता, कारण की तशी कोणती अपडेट येत नव्हती, तशी कोणती आपल्याला एक न्यूज मिळत नव्हती, की आपल्याला यार खरंच तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कारण व्ह्यूजसाठी आणि लाईक्ससाठी आपल्याला व्हिडिओ बनवत नाही आपण. तुम्ही पाहिलं असेल आपल्या चॅनलवरती खूप मोठमोठे गॅप असतात व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण की नोकरी आहे आपल्याला. पोटापुरती नोकरी आहे आणि त्यातून आपल्याला जे काही पैसे मिळतात ते खूप आहेत असं मी समजतो. परंतु हे काय जे बाजारात जे चाललेलं आहे, या पोलीस भरतीच्या बाजारामध्ये रोज व्हिडिओ टाकायचे, रोज काही ना काहीतरी ऑफर द्यायच्या, रोज कोर्स विकायचे आणि याच्यातून आपली पोटं भरायची. परंतु पुढचा जो विद्यार्थी आहे, ज्याला खरंच वर्दी पाहिजे मित्रांनो, त्याचं काय? त्याचा कोणीच विचार करत नाहीये. पण आता आपण विचार करायला सुरुवात करूयात. कारण की मित्रांनो एक सांगतो, ज्यांनी खरंच वर्दी मिळवली किंवा जो खरंच त्या गावापर्यंत पोहोचलाय, त्याचंच ऐका मी तर सांगेन. कारण की ज्याला माहीतच नाहीये, की इथून मुंबईवरून पुण्याला कसं जायचं, त्याला तुम्ही जर विचारायला लागलात, की कसं जायचं, तर तो पुण्यावरून निघताना पूर्ण सगळ्या स्टेशनची नावं घेईल आणि प्रत्येक स्टेशनवर तुम्हाला थांबवेल. प्रत्येक चौकात तुम्हाला थांबवेल आणि मुंबईला नेईल. कारण की न्यायला काय अवघड नाही, आजकाल मॅप आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. नेईल तुम्हाला. पण तिथपर्यंत जाईपर्यंत जो ॲक्चुअली मुंबईला पोहोचलाय, तो शॉर्टकट डायरेक्ट सांगेल, इथे-इथे जा, इथून डायरेक्ट इथे बस, डायरेक्ट तू 3 तासात मुंबईला पोहोचशील. परंतु जो ॲक्चुअली गेलेला नाहीये मित्रांनो आणि ज्याला फक्त माहिती आहे की मुंबईला कसं जातात, तो प्रत्येक चौकात थांबून जे अंतर 3 तासाचं आहे मित्रांनो, ते तुम्हाला 30 तास लावेल. पण त्या 30 तासात तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची एनर्जी, तुमचा कॉन्फिडन्स सगळा खाऊन टाकेल. मग पुढे तुम्ही मुंबईला पोहोचताय किती वेळात आणि किती नाही ते सांगता येत नाही आणि पोहोचाल की नाही हे पण सांगता येत नाही. सांगायचा अर्थ काय मित्रांनो, की खरंच चॅनल आहेत, असे काही चॅनल आहेत आपल्या YouTubeवरती किंवा Instagramवर पेज आहेत, की जे खरंच पोलीस आहेत किंवा जे खरंच ओरिजिनल ज्ञान देतात. त्यांना तुम्ही फॉलो करा. त्यांचे तुम्ही लेक्चर्स ऐका. त्यांच्या मागे तुम्ही जा. परंतु ज्यांना काहीच कवडीचं नॉलेज नाहीये मित्रांनो, त्यांच्या पुढे जाऊन किंवा त्यांच्या मागे जाऊन खरंच काही उपयोग नाहीये. आणि जे लाईक आणि जे काय व्ह्यूजसाठी जे काही काम करतात ना, त्यांनी खरंच थोडं विचार करा, की आपण जर त्यांच्या ठिकाणी असतो, आपण जर त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असतो, तर आपण असंच केलं असतं का? कारण की व्ह्यूज आणि लाईक हे 4 मिनिटाचे असतील, परंतु मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो मित्रांनो. त्याच्यामुळे एकच तुम्हाला सांगेल, हे जे आता ऑफिशियल वेबसाईट वगैरे नाचतायत ना, हे खरं सगळं काही खोटं आहे. अशी कोणतीही टेस्टिंग वेबसाईट नसते. मी सरळ सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र पोलीस असू द्या किंवा गव्हर्नमेंटची कोणतीही ऑर्गनायझेशन असू द्या, त्यांची टेस्टिंग वेबसाईट नसते. जे काही येते ना आता वेबसाईटवरती, की 2024-25 खाली 7 ऑक्टोबरपासून तुम्हाला फॉर्म सुरू, 20 ऑक्टोबरला फॉर्मची डेट संपणार. हे सगळं खोटं आहे. हा जो स्कॅम आहे मित्रांनो, खूप मोठा स्कॅम हांगलोट येऊ शकतो. कारण की पोलीस भरतीचं जे मार्केट आहे, पोलीस भरतीचा जो बाजार आहे मित्रांनो, महाराष्ट्रात खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये हे तर सुरुवात आहे. ही टेस्टिंग वेबसाईट ही सुरुवात आहे. पण इथून पुढे काही स्कॅम होतील सांगता येत नाही. त्यामुळे त्या स्कॅमर्सपासून दूर राहण्यासाठी जे ओरिजिनल आहेत त्यांनाच फॉलो करा, त्यांनाच सबस्क्राईब करा, त्यांच्या मागेच जा. हे मी तुम्हाला सांगायला हा व्हिडिओ केला होता. कारण इथून पुढे आता सेटिंग्स लावणारे पण जागे होतील. म्हणजेच काय, की तू मला ₹1,00,000 दे, तू मला ₹2,00,000 दे, तू मला ₹3,00,000 दे. महाराष्ट्रातला रेट, महाराष्ट्र पोलीसचा जर रेट आपण पाहिला आजकाल 5 आणि 8 लाख आणि ₹10,00,000 आहे. तो मला तू दे.
मी तुला डायरेक्ट भरती करतो, मी तुला डायरेक्ट ट्रेनिंगलाच पाठवतो आणि काय काय तर असे डायरेक्ट म्हणतात की मी तुला डायरेक्ट वर्दीच घालतो आणि पोलीस स्टेशनच देतो. काय हे? म्हणजे सगळं जाऊ द्या. तर अशी गोष्ट आहे की असं कुठेही काही घडत नाही. आजकाल टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. तुमचं बायोमेट्रिक होतं, सगळ्यांना माहिती आहे. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड एवढे सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात. आपल्या लेखीसाठी सुद्धा कॅमेरे असतात, आपल्या फिजिकलसाठी कॅमेरे सुद्धा असतात. सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या गोष्टी रेडी असतात. म्हणजे कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी एक टीम बनलेली असते. सगळ्या गोष्टी करून तुम्हाला डायरेक्टली कोण वर्दी द्यायला बसलंय. किती तुम्ही करोड रुपये होता असं कुठंही शक्य नाहीये, की तुम्हाला डायरेक्ट कोणी पोलीस स्टेशनच देईल. असं ऐकलंय मी याच्या आधी, की मला असे फोन्स पण आलेत, की "सर आम्हाला असा-असा व्यक्ती आहे. तो म्हणतोय, की मी तुला डायरेक्ट वर्दीच देतो आणि हे पोलीस स्टेशन देतो." असं असतं का? अरे असं काही नसतं, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या एजंटपासून सुद्धा मित्रांनो दूर राहा. कारण की हे एजंट आता जागे झालेले आहेत का झालेले आहेत. कारण की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती आलेली आहे. पेपर तुम्ही वाचता रोज. पेपरमध्ये मी पण पाहतो. महिन्यातून एक तरी असा बळी पडलेला असतो का? तर असतो. हे झालं इथपर्यंत सांगायचं. दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक सांगायची म्हणजे ही जी पोलीस भरती आहे मित्रांनो, पोलीस भरती येणार आहे का? तर येणार आहे ऑक्टोबरमध्येच येईल. कधीही येऊ शकते. परंतु ही कुठलीही पोलीस भरती असू द्या, एस-एस-सी-जी-डीची भरती असू द्या, आर्मीची भरती असू द्या, ही भरती येण्याआधी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टीम येते, भरती बोर्ड तयार होतो. त्या भरती बोर्डनुसार मित्रांनो जे काही एस-पी आहेत त्यांना पत्र जाते. पूर्ण ग्राउंड तयार केलं जातं. काही त्याला जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात म्हणजे हाईट मापण्यासाठी, छाती मापण्यासाठी त्यांची खरेदी केली जाते. असतील तर ते सेंटरवरती आणले जातात. खूप काही तयारी करावी लागते मित्रांनो ह्या पोलीस भरतीसाठी. डायरेक्टली वेबसाईटवरती कोण हे देत नाही. असो, जे काही असेल ते. पण इथून पुढे आपल्या चॅनलवरती जमेल असे व्हिडिओ येतीलच. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि खऱ्या माहितीवर खरोखरच खरा विश्वास ठेवा. तरच तुम्ही पोलीस भरती होऊ शकाल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा काही दंडोसह, अशा काही विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे